नमस्कार मित्रांनो, रिलायबल परिवारात मी गोविंद रोडगे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर आज आपण चालू घडामोडी या सिरीजमधील दुसरा व्हिडिओ पाहणार आहोत. तर आपला सर्वांचा जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे जागतिक बँक. तर या जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी डेव्हिड मालपास यांची नियुक्ती झालेली आहे. ही एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. आणि ते कितवे अध्यक्ष ठरले आहेत तर 13वे अध्यक्ष ठरलेले आहेत. कोणाच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे तर जिम यॉंग किम यांच्या जागी त्यांची नियुक्ती. दक्षिण कोरियाचे होते ते जिम यॉंग किम यांची जागा त्यांनी घेतलेली आहे डेव्हिड मालपास यांनी. त्यांना कार्यकाळ किती लाभणार आहे तर 5 वर्षांचा कार्यकाळ लाभणार आहे. ही एक इथे डेव्हिड मालपासच्या संदर्भात गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि आता जागतिक बँकेची इतर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. जागतिक बँकेची स्थापना झालेली आहे 1945ला. जागतिक बँकेचं मुख्यालय हे वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर जागतिक बँकेचे सदस्य हे 189 सदस्य आहेत. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. 189 जागतिक बँकेचे सदस्य, ही एक इथं लक्षात ठेवायची. आणि जागतिक बँक कोणतं प्रकाशन प्रकाशित करते हे एक प्रश्न येऊ शकते. तर चालू घडामोडीच्या दृष्टीने एज ऑफ डुईंग बिझनेस हे प्रकाशन जागतिक बँक प्रकाशित करते 2004 पासून. आणि 2020 नुसार एज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये भारत 63 नंबरला आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. गेल्या वर्षी तो 77 नंबरला होता. 14 क्रमांकाची सुधारणा होऊन भारत 63 नंबरवर आलेला आहे एज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये. तर ही एक गोष्ट इथं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मग जागतिक बँकेची स्थापना जर 1945ला म्हणलं तर IMFची स्थापनासुद्धा 1945ला झालेली आहे. ती एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. FAO फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन याची स्थापनासुद्धा 1945ला झालेली आहे. तो उल्लेख मी समोर करणार आहे. त्यानंतर आपण याच्या आधीच्या सेशनमध्ये 1945लाच युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन 24 ऑक्टोबर 1945ला स्थापना, ती एक आपण स्थापना पाहिली होती. यानंतर आपल्याला पाहायचं आहे हम्बॅक महाशीर मासा. आपल्याला पाहायचं आहे हम्बॅक महाशीर मासा. तर IUCN या संघटनेने या माशाला क्रिटिकली एंडेंजर्ड हा दर्जा दिलेला आहे. ही एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची. तर मग IUCN काय आहे तर इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन नेचर ही संस्था आहे. तर या संस्थेची स्थापना झालेली आहे 5 ऑक्टोबर 1948ला. आणि या संस्थेचं मुख्यालय आहे ग्लँड, स्वित्झर्लंड या ठिकाणी. तर या संस्थेने क्रिटिकली एंडेंजर्ड हा दर्जा दिलेला आहे हम्बॅक्ड महाशीर मासा. राज्यसेवेला याआधी याच लेवलचा प्रश्न येऊन गेलेला आहे. वेगवेगळ्या प्राण्यावर तो प्रश्न येऊन गेलेला आहे. तर हा मासा आढळतो गोड्या पाण्यामध्ये, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर त्याला पाण्यातला वाघ असं संबोधलं, हे एक याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये हा मासा केवळ कावेरी नदी खोऱ्यामध्ये आढळतो. म्हणजेच आता इथं मी सांगू इच्छितो की पंबर, काबिनी आणि भवानी या 3 नदी खोऱ्यामध्ये तो मासा आढळतो. आणि भारतामध्ये या माशाच्या जवळपास 16 प्रजाती आहेत. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि इथं अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की शोल नावाची एक संघटना आहे. त्या संघटनेनं प्रोजेक्ट महाशीर हा हाती घेतलेला आहे. तर आपण ही गोष्ट इथं नोट डाऊन करून घ्या. शोल नावाची संघटना. तर या माशाच्या संवर्धनासाठी प्रोजेक्ट महाशीर हे हाती घेतलेलं आहे. तर आपण हा पाहिला हम्बॅक्ड महाशीर मासा. आणि स्थापना IUCNची स्थापना सांगितली 5 ऑक्टोबर 1948ला. आता 1948 हा उल्लेख आल्याच्यानंतर 1948ला भारताचं पहिलं औद्योगिक धोरण हे जाहीर करण्यात आलं होतं. ते एक लक्षात ठेवायचं आपल्याला 5 ऑक्टोबर 1948ला. यानंतर आपण 3 नंबरची घटना पाहणार आहोत, मेरा इंडिया नावाचा कार्यक्रम. तर मेरा इंडिया म्हणजे काय? MERA इंडिया. तर ICMR ने सुरू केलेला आहे तो, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, ICMR ने सुरू केलेला आहे. तर मेराचा लॉंग फॉर्म काय तर मलेरिया एलिमिनेशन रिसर्च अलायन्स, मलेरिया एलिमिनेशन रिसर्च अलायन्स. तर हा कार्यक्रम 2030पर्यंत भारतातून मलेरिया निर्मूलन करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेला आहे. आणि 25 एप्रिल
हा जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ही एक इथं गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. तर हा कार्यक्रम कोणत्या आहे तर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या ICMRने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचा पुरस्कार पाहायचा आहे सरस्वती सन्मान. तर हा पुरस्कार मिळालेला आहे के. शिवा रेड्डी यांना. इथं नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे ते तेलुगू कवी आहेत. ही एक इथं गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. तिथं परीक्षेमध्ये येऊ शकते हिंदी कवी, त्याच्यानंतर तमिळ कवी. तर तेलुगू कवी हे इथं आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यांना कधीचा पुरस्कार मिळाला? 2018चा पुरस्कार 2019मध्ये त्यांना जाहीर झाला. म्हणजे 18चा पुरस्कार 19मध्ये जाहीर झाला. कोणत्या कविता संग्रहासाठी मिळाला तर पक्का की ओट्टी गेली ते या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि स्थापना या पुरस्काराची कधी तर 1991ला. या पुरस्काराचं स्वरूप आहे 15 लाख रुपये आणि हा पहिला पुरस्कार हरिवंशराय बच्चन यांना देण्यात आला. तर यामध्ये अजून 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. तर हा पुरस्कार के बिर्ला फाउंडेशन थ्रू देण्यात येतो. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची आपल्याला. के बिर्ला फाउंडेशन म्हणजे कोणातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर 1991लाच व्यास सन्मान हा सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. तो सुद्धा के बिर्ला फाउंडेशन थ्रूच देण्यात येतो. ही एक गोष्ट तुम्ही तिथं तुमच्या नोट्समध्ये नमूद करून घ्या. त्यानंतर 1991लाच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. हा एक पुरस्कार महत्त्वाचा आहे ज्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता असते. तर 1991ला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. त्या पुरस्काराची नंतर आपण चर्चा करणार आहेत, पण स्थापना तुम्ही सध्या इथं लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पाहणार आहोत फूड सेफ्टी मित्र योजना. तर या योजनेचं उद्घाटन नवी दिल्ली येथे लक्षात ठेवा, नवी दिल्ली येथे 16 ऑक्टोबर 2019 रोजी डॉक्टर हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी या योजनेचं उद्घाटन केलेलं आहे. तर ही योजना कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे तर जे काही ह्या योजनेद्वारे जे काही अन्न सुरक्षाविषयक कायद्याचं पालन करणं असेल किंवा प्रशिक्षण देणं असेल, परवाना, तर यासाठी फूड सेफ्टी मित्र जे काही लहान आणि मध्यम जे खाद्यान्न व्यावसायिक असतील त्यांना ते याच्यामध्ये मदत करणार आहेत. तर ही योजना त्याच्यासाठी सुरू करण्यात आलेली आणि ही योजना सुरू केलेली आहे FSSAI म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, FSSAI. तर 2006च्या कायद्याने फूड सेफ्टी स्टँडर्ड ॲक्ट 2006च्या कायद्याने 2011मध्ये या संस्थेची स्थापना झालेली आहे FSSAIची. तर इथं मी अजून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. 16 ऑक्टोबर. तर 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन आहे. तर 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन आहे. तर 16 ऑक्टोबर 1945 या दिवशी जागतिक अन्न व कृषी संघटना या संघटनेची स्थापना झालेली आहे. कोणती संघटना? जागतिक अन्न व कृषी संघटना या संघटनेची स्थापना झालेली आहे. आणि या संघटनेचं मुख्यालय कुठं आहे तर रोम, इटली या ठिकाणी या संघटनेचं मुख्यालय आहे. आणि या संघटनेचे सदस्य किती आहेत तर 194 हे या संघटनेचे सदस्य आहेत. ही एक गोष्ट इथं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर ही फूड सेफ्टी मित्र योजना, त्याच्यानंतर जागतिक अन्न दिन, त्यानंतर ही योजना सुरू कोणी केली तर FSSAI. तर FSSAIची स्थापना 2006च्या कायद्याने 2011ला आणि या योजनेचं उद्घाटन कोणी केले तर डॉक्टर हर्षवर्धन यांनी. त्यानंतर आपण पाहणार आहेत इंटरपोल नावाची संस्था. तर या इंटरपोलचं 2022मध्ये भारतात आयोजन करण्याचं योजिलं आहे. तर इंटरपोल ही पोलिसांची आंतरराष्ट्रीय सहकार्य संघटना आहे. तर याआधी कधी आयोजन झालं होतं इथं इंटरपोलचं तर 1997मध्ये भारतामध्ये या म्हणजे इंटरपोलचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर या इंटरपोलची स्थापना लक्षात ठेवा, इथं तुम्ही नोंद करून घ्या. 1923ला ICPC नावाची एक संघटना होती, इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस कमिशन.
त्याचंच नंतर 1956मध्ये इंटरपोल हे नाव करण्यात आलं. काय सांगितलं तर ICPC इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस कमिशन 1923 आणि त्याचंच नंतर 1956ला इंटरपोल हे नाव करण्यात आलं. तर या इंटरपोलमध्ये सदस्य किती आहेत तर 194 सदस्य आहेत. आणि या इंटरपोलचं मुख्यालय आहे लिऑन, फ्रान्स या ठिकाणी. आत्ताच आपण FAO नावाची संघटना पाहिली. तर या संघटनेमध्ये सुद्धा 194 सदस्य आहेत आणि इंटरपोलमध्ये सुद्धा 194 सदस्य आहेत. तर ही झाली इंटरपोल नावाची संघटना. तर आपण आज सुरुवातीला जागतिक बँक अध्यक्षपद पाहिलं. डेव्हिड माल्पास 13वे अध्यक्ष. जिम यॉंग किम यांची त्यांनी जागा घेतली. हे एक आपण पाहिलं. त्यांना कार्यकाल किती वर्षाचा लाभणार आहे तर 5 वर्षाचा. त्यानंतर आपण पाहिलं की जागतिक बँकेची स्थापना 1945. त्यानंतर जागतिक बँक ही ईज ऑफ डुईंग बिझनेस नावाचं प्रकाशन जाहीर करते आणि त्याच्यामध्ये भारताचा किती नंबर आहे तर 63वा नंबर. त्यानंतर आपण हम्बॅक्ट महाशीर मासा, ज्याला IUCN या संघटनेनं क्रिटिकली एंडेंजर्ड हा दर्जा दिलेला आहे आणि IUCNची स्थापना सांगितली 5 ऑक्टोबर 1945. हा मासा गोड्या पाण्यात आढळतो. पाण्यातला वाघ असं त्याला संबोधलं जातं. केवळ कावेरी नदी खोऱ्यामध्ये आढळतो तो आणि भारतामध्ये जवळपास 16 प्रजाती त्याच्या आढळतात. त्यानंतर आपण मेरा इंडिया नावाचा कार्यक्रम पाहिला. ICMRने सुरू केलेला, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. कशासाठी तर 2030पर्यंत मलेरिया निर्मूलन करण्याच्या हेतूने. मेराचा लॉंग फॉर्म सांगितला मलेरिया एलिमिनेशन रिसर्च अलायन्स. आणि 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिन हे एक आपण पाहिला. सरस्वती सन्मान पाहिला. तेलुगू कवीला मिळाला आहे के शिवा रेड्डी यांना 2018चा 19मध्ये जाहीर झाला. पक्का की ओट्टी गेली त्या या कविता संग्रहासाठी. आणि स्थापना या पुरस्काराची 1991मध्ये. स्वरूप किती आहे तर 15 लाख रुपये. पहिला पुरस्कार हरिवंशराय बच्चन यांना. इतर माहिती सांगितली त्याच्यामध्ये के बिर्ला फाउंडेशन थ्रू देण्यात येतोय. आणि 1991लाच अजून दुसरा कोणता पुरस्कार सांगितला तर राजीव गांधी खेलरत्न आणि दुसरा व्यास सन्मान. फूड सेफ्टी मित्र योजना सांगितली. उद्घाटन कधी झालं तर 16 ऑक्टोबर 2019 रोजी डॉक्टर हर्षवर्धन यांनी ते उद्घाटन केलेले आहे. कोणी ही योजना सुरू केली तर FSSAI. FSSAIची तुम्हाला स्थापना सांगितली. आणि FSSAIचं एक मुख्यालय तुम्हाला सांगायचं राहिलेलं आहे दिल्ली या ठिकाणी. FSSAI म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, याचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण इंटरपोल नावाची संस्था पाहिली, संघटना, ज्याच्या आमसभेचं 2022मध्ये भारतात आयोजन करण्याचं ठरवलेलं आहे. याच्या आधी कधी झाली होती ही आमसभा तर 1997मध्ये. इंटरपोलची स्थापना सांगितली 1923ला आणि 1956मध्ये त्याचं नाव म्हणजे ICPC नावाची संघटना होती, त्याचं नाव 1956मध्ये इंटरपोल असं करण्यात आलं. 194 सदस्य आणि मुख्यालय कुठे तर लिऑन, फ्रान्स या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. हे आपण पाहिलं. चला ओके मित्रांनो, थँक्यू.